नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला निरनिराळे रोग, आजार, त्यांची लक्षणं, कारणं, वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला देत असतात आरोग्याचा पासवर्ड. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय असणार आहे तो म्हणजे अल्झायमर्स डिसीज. नेमका विषय काय, त्याची लक्षणं, कारणं काय आणि आयुर्वेदाच्या अनुषंगाने हा विषय कशा प्रकारे बघितला जातो या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आता आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. आजचा विषय समजून घेऊया आपण. डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतीलच, परंतु त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. ते स्वतः आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेद पारंगत आहेत. 35 वर्षांपासून सर पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर काम पाहतात. त्याचबरोबर नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे देखील प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर काम पाहतात. कॅन्सर असो, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या आणि इतर अशा अनेक आजारांवरती उपचारांमध्ये डॉक्टरांचं विशेष प्रावीण्य आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नटनट्या, साहित्य, क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती डॉक्टरांचे आयुर्वेदिक उपचार देखील घेत आहेत. वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचं निदान आणि त्याचबरोबर उपचार करण्यासाठी लोकांच्या वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरची टीम तिथे सतत कार्यरत असते. त्याचबरोबर सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं संपूर्ण आयुर्वेदाचं शिक्षण विनामूल्य स्वरूपात डॉक्टरांच्या माध्यमातून दिलं जातं. आपला विषय आहे अल्झायमर्स डिसीज. काय विषय आहे समजून घेऊया, थेट डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टर, आज आपण अल्झायमर्स डिसीज घेऊन आलेलो आहे. एक वेगळा विषय पण अत्यंत महत्त्वाचा विषय आणि एकूणच जर का आज बघितलं तर समाजामध्ये अल्झायमर्सचं प्रमाणही वाढताना दिसतं. बरोबर आहे. थोडक्यात विषयाबद्दल काय सांगा. कसं होतं, अल्झायमर डिसीज असं इंग्रजी नाव ऐकल्यानंतर आयुर्वेदात त्याची कशी काय माहिती असेल असं भारतीय लोकांना प्रश्न पडतो. युरोपियन किंवा बाहेरच्या गोऱ्या कातडीच्या लोकांना प्रश्न पडत नाही, कारण ते टचमध्ये असतात आयुर्वेदाच्या. भारतीय लोक तर दुर्दैवाने नसतात असं एकंदरीत होतं. आपण नुसतंच म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, त्या परंपरांचा मला अभिमान आहे. आयुर्वेदिक परंपरा आहे, पण कुठं आहे अभिमान? लोकांना काही माहीत नसतं. 27 वर्ष जातात ट्रीटमेंटची आणि एकही आयुर्वेदिक वैद्याला भेटले नसतात. तर न्यूरो डिजनरेटिव्ह अशा स्वरूपाचा हा विकार आहे, म्हणजे मज्जातंतूशी संबंधित हा आजार आहे. आणि 60च्या नंतर हा मोठ्या प्रमाणावरती सुरू होतो, कारण शरीरात वातदोषाचं प्राबल्य वाढतं आणि वाताचे गुण सगळे ते कठीणपणा, वृक्षपणा, खरखरीतपणा वगैरे असे असल्या कारणानं हे प्रकरण जास्त होतं. मेंदू सुकणं हा प्रकार ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घडत असतो आणि स्त्रियांना हा आजार जास्त होतो, कारण त्यांची लिम्बिक सिस्टीम किंवा इमोशनल ब्रेन आहे तो जास्ती काम करतो आणि भावनिकता त्यांच्या जीवनामध्ये ज्यादा डॉमिनेटिंग असते. आयुष्य हे वर्षात मोजतात तर माणसाने बुद्धीनुसार चालायला पाहिजे, पण स्त्रिया जास्ती करून भावनेनुसार चालतात आणि त्या सफर होतात. आणि मग पाळी एकदा बंद झाली की मग त्यांच्या शरीरातले बदल जे आहेत ते अल्झायमरला युक्त असे व्हायला लागतात. तर त्या हिशोबाने स्त्रियांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता या विभक्त कुटुंब पद्धती झाल्या कारणानं कसं होतं, केअरिंग आणि शेअरिंग स्त्रियांना उरलेली नाही आहे. त्यामुळे स्वतःचं दुःख कुणाला सांगायचं असा प्रश्न पडतो. त्यातनं चुकीचे मार्ग हाताळले जातात किंवा अल्झायमरला ती स्त्री बळी पडते, असं व्यवहारामध्ये ह्याचं स्वरूप आहे. आणि स्मृतीनाश म्हणून जो डिमेन्शिया नावाचा आजार आहे तो आणि हा आजार हे खरं म्हटलं तर एकमेकापासून थोडेसे वेगळे आहेत. आणि ह्याची काही विविक्षित कारणं जी आहेत ना ती सुद्धा आपल्या आयुर्वेदाने अल्झायमरच्या हिशोबाने सांगितलेली आहेत. कंपवात किंवा पार्किन्सन डिसीज, अल्झायमर हे प्रकरणं जी आहेत ना ती शरीराला आणि मनाला पंगुत्व आणणारी अशी असतात, म्हणून त्याचा विचार आपल्याला जादा करायला लागतो. तर आपण त्याच्या कारणांचाही विचार जो आहे तो काही वेळानं करूया. नक्की. मला वाटतं अल्झायमर्स डिसीज एक्झॅक्टली काय, आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा कशा प्रकारे बघितला जातो हे खूप महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने आपण सर कारणं, लक्षणं आणि सगळ्यात महत्त्वाचा उपचारांचा भागही पाहणार आहोत. डॉक्टर, आपण जसं समजून घेतलं की एक्झॅक्टली अल्झायमर्स डिसीज काय आहे आणि जसं तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या शब्दात सांगितलं की आयुर्वेद नेमकं कशा प्रकारे बघतं या आजाराकडे, पण मग या आजार होण्यामागची नेमकी कारणं काय दिसून येतात, तुम्हाला काय दिसतात? बरोबर आहे. कसं होतं, प्रत्येक आजार म्हणताना काहीतरी कारण असणारच आहे. कार्य झालं की कारण हे असतंच. तर अल्झायमरच्या बाबतीत असं होतं की पहिला भाग जो असतो तो सेक्सचा जर आपण लक्षात घेतला तर मग स्त्रियांना हा आजार जास्त मोठ्या प्रमाणात आढळतो. आणि त्यांची भावनिकता जी आहे ते त्याच्यामध्ये जास्त मोठा रोल प्ले करत असते. दुसरं वय जर लक्षात घेतलं तर 60च्या पुढं हा जो आजार आहे ना
हा खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांना आढळतो. याचं कारण काय, पहिलं बालवय असतं ते कफाचं असतं, तरुण वय पित्ताचं असतं आणि वाताचं वय जे आहे ते म्हातारपण असतं. त्यामुळे युजली 60 नंतर हा त्रास लोकांना होतो. म्हणजे वात व्याधी असं सुद्धा ह्याचं स्वरूप त्यामुळं सांगता येतं. आणि वाताचा उपक्रम जो सांगितलेला आहे तो ट्रीटमेंटसाठी याच्यासाठी उपयोगी पडत असतो. परंतु ओव्हरऑल जनरल कंडिशन किंवा हेल्थ जी असते ना लोकांची, ती इथं खूप काउंट होते. जे समजा एखाद्या माणसाला कोलेस्ट्रॉल जादा आहे, स्थूलपणा जास्ती आहे, मूळव्याधीचा त्रास आहे किंवा ब्रेनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची प्रोटीन साठायला लागलेत, मज्जातंतू जे आहे त्याच्याऐवजी प्रोटीन जर साचायला लागलं तर या पद्धतीचे आजार उत्पन्न होतात. इम्युनो सिस्टीम जी आहे त्याच्याशी संबंधित ऑटोइम्युन डिसीजेस जर असतील तर अल्झायमर होण्याची शक्यता जी आहे ती आणखी वाढते. मेंदू, हृदय आणि वृक्क हे तीन मर्म म्हणून सांगितलेले आहेत आणि ही इंटरलिंकिंग आहेत. हा आयुर्वेदाचा विचार आहे. आधुनिक शास्त्राचे ह्याचे प्रत्येकाचे डॉक्टर वेगळे असतात. आयुर्वेदात वैद्य या तिन्ही अवयवांचा विचार करतो. तर अल्झायमरचा विचार करताना आपण जेवढा मेंदूचा विचार करतो तेवढाच आपण भावनेच्या हिशोबाने हृदयाचा विचार करतो. आणि एक्सक्रिशन जे आहे शरीरातलं ते जर कमी पडायला लागलं तर त्याचा परिणाम जो आहे तो मेंदूवरती आणि हृदयावरती येत असतो. त्यामुळे वृक्काचाही आजाराचा जो विचार आहे तो याच्यात केला जातो. डाऊन सिंड्रोम सारखे काही आजार आहेत त्याच्यामध्ये हा जो अल्झायमर आहे तो जास्त मोठ्या प्रमाणावरती आणि लवकर आढळून येतो. व्यसन प्रत्येक ठिकाणी त्रास देतात. स्मोकिंग आहे तर नुसता धूर बाहेर सोडतायत असं लोक करत नाही, ते नाकावाटे धूर सोडतात. तर त्याच्यामुळे रक्त आणि पित्त वाढून डोळ्याला इजा होते, केसांना इजा होते, केस लवकर गळायला लागतात आणि ब्रेन ॲट्रॉफी लवकर व्हायला लागते. तर त्यामुळे ड्रग्ज घेणारे लोक, मुलं किंवा दारू पिणारे लोक यांच्या शरीरामध्ये हा अल्झायमरचा आजार आहे तो झपाट्याने होतो असं दिसतं. बऱ्याच वेळा अनुवंशिकता आढळते. काही जीन्स आणि क्रोमोझोम मधले जे बदल आहेत ते त्यांच्या पिढीमध्येच हे प्रकरण असतं आणि मग ते म्युटेशन व्हेरिएशन होऊन कधी जायचं तेव्हा जाता आपोआप गेलं तर. पण वैद्य जर मध्ये आला तर एखाद्या माणसाला समजा अल्झायमर आहे आणि त्याची मुलं जर वयात येण्याच्या आधीची असतील तर त्यांना आपण काही औषध दिली तर मेनार्सचं एज स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्युबर्टीचं एज ह्याच्या आधी ते गेलं तर त्यांच्या जीन्स आणि क्रोमोझोमवरती शुक्रजंतूतल्या आणि बीज ग्रंथीतनं जे बीज बाहेर पडतं त्यावरती आपण परिणाम करू शकतो. याला बीजसंस्कार असं म्हणतात. आणि मग जे 7 पिढ्यांनी होणाऱ्या 250 वर्षांनी ते एका पिढीमध्ये म्हणजे 20 वर्षात आपण तो बदल घडू शकतो. तर हे आयुर्वेदाचं पोटेन्शियल लोकांना कल्पना नाही. आणि आताची तरुण पिढी वैद्यांची जी आहे ना ती याच्यावरती भरपूर काम करते. त्यामुळे जवळच्या वैद्याकडे जावं आणि याच्याविषयी शहानिशा करून घ्यावी आणि ट्रीटमेंट घ्यावी. नक्की खूप महत्त्वाची कारणं तुम्ही सांगितलेत. परंतु प्रामुख्याने आता जसं तुम्ही म्हणताय की अल्झायमर डिसीज प्रामुख्याने एक उतार वयात दिसून येतो. तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल, म्हणजे लक्षणं जी आहेत ती नेमकी कधी दिसतात, कशा प्रकारे दिसतात आणि आपण कुठे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे? बरोबर आहे. आता एकंदरीत वयाचा आणि पिढ्यांचा जर विचार केला तर मेनोपॉजचं वय हे आधी 48 वगैरे धरलं जायचं. पण आता स्त्रियांना 32 आणि 33 वर्षीच मेनोपॉजची लक्षणं दिसतात. खाणं, पिणं, वागणं, वेगवेगळ्या विलासी गोष्टींना सामोरं जाणं, तसे दृश्य समोर बघणं, या सगळ्यांचा परिणाम येऊन मुलींना आता 5व्या 6व्या वर्षी 7व्या वर्षी सुद्धा पिरियड यायला. आता मुंबईमध्ये प्रॅक्टिस करताना मी हे बघतो, आई वडील हैराण झालेले असतात पण त्यांचे कपडे वगैरे त्या पद्धतीने घातले जातात, खाणीपिणी तशी होतात, टीन फूड दिलं जातं आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या सेक्स ऑर्गनवरती येतो. ब्रह्मपुराणात असं म्हटलेलंच आहे की हळूहळू स्त्रियांचं आयुष्य जे आहे ते कमी व्हायला लागेल, पुरुषांचंही कमी व्हायला लागेल. 5व्या 6व्या वर्षी त्यांना पिरियड यायला लागतील, 8व्या 9व्या वर्षी त्यांना लग्न होईल किंवा न होईल पण मुलं व्हायला लागतील आणि 17 18व्या वर्षी त्या मरायला लागतील. तर त्याची ही सुरुवात आपल्याला दिसते. 48 वय आता आपल्याला 32 दिसतं आणि तसे मूड स्विंग वगैरे दिसतात. म्हणजे वय स्थापन करणं, आयुष्य रोधून धरणारी जी औषधं आयुर्वेदात सांगितलेली आहेत ना, आवळा आहे, गुळवेल आहे, त्रिफळ आहे, रासना आहे, पुनर्नवा आहे, तर यांचं सेवन जर केलं गेलं आणि पंचकर्म केलं गेलं, खाण्यातले बदल केले गेले तर मग पिढी त्यातनं बाहेर पडू शकते. उत्तर आहेत पण लोकांना ती घ्यायची इच्छा व्हायला पाहिजे आणि इच्छा होण्यासाठी ते माहीत असणं गरजेचं आहे. तर हा झाला भाग सगळा ट्रीटमेंटच्या हिशोबाने काही त्यातला भाग बघितला. पण लक्षणं जर म्हणाली ना तर त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही लक्षणं दिसतात. पहिल्यांदा स्थलकालाचं भान ही व्यक्ती विसरून जाते. जे खाणं पिणं वागणं त्यांना पहिल्यांदा जमत होतं ते जमत नाही. निर्विकारपणा त्यांच्यामध्ये यायला लागतो. निर्णय क्षमता जी आहे ती त्यांची नष्ट व्हायला लागते. कुठं कोणती गोष्ट ठेवली आहे हे समजत नाही. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना मी ह्या खोलीत का आलोय किंवा आली आहे हेच त्यांना लक्षात येत नाही. एकाच जागेवरती गोल फिरण्यासारखं त्यांचं प्रकरण सारखं घडायला लागतं. शॉर्ट मेमरी आहे ती तर झपाट्याने त्यांची नष्ट व्हायला लागते. लॉंग मेमरी लहानपणीचं पहिल्यांदा काही आठवतं, नंतर तेही आठवत नाही आणि त्यामुळे कन्फ्युजन्स वाढायला लागतात.
आणि ह्या सगळ्याचा परिणाम नंतर इतका वाढत जातो की त्यांच्या हायजिनिक कंडिशन जमत नाहीत. हातात टूथब्रश दिला आणि त्याची पेस्ट जरी लावून दिली तर याचं मी आता काय करू असा प्रश्न त्यांना पडतो आणि पूर्णतः परावलंबित तो त्याच्यामध्ये येत जातं. शब्द जे आहे ते चुकीचे उच्चारले जातात. गाडी चालवायला लागली तर ब्रेक दाबण्याचं भान सुद्धा त्यांचं राहत नाही. आणि हे सगळं प्रकरण इतकं होतं की पूर्ण ते घर आजारी पडायला लागतं. आणि त्या हिशोबाने आपल्या या आजाराकडे बघणं गरजेचं आहे. मेंदू सुकायला लागला की वेगवेगळ्या अवयवांचं कंट्रोल सुद्धा त्यांचा हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि जवळची व्यक्ती त्यांना कधी भेटली आणि आठवलं गेलं तर ते भरपूर रडतात. इतर वेळी डिप्रेशनमध्ये जायला लागतात. तर ही सगळी लक्षणं जी आहेत ना ती आपल्याला आजाराच्या हिशोबानंतर ट्रीटमेंट करताना उपयोगी पडत असतात. कोणाच्या ब्रेनचा किती भाग डॅमेज झालेला आहे किंवा सुकला आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यानुसारची ट्रीटमेंट पुढे करायला लागते. नक्की. जसं तुम्ही आता म्हणालात तसं की आपण लक्षणं समजून घेतली आणि तुम्ही म्हणालात तसं खूप अतिशय मोठी लक्षणं किंवा ॲग्रेसिव्ह लक्षणं याच्यामध्ये दिसून येतात. तर त्या अनुषंगाने ट्रीटमेंटचा भागही खूप महत्त्वाचा असू शकतो. पण प्रामुख्याने जसं आपण मगाशी पण म्हणालो की अल्झायमर्स डिसीज नावावरून असं वाटतं की कुठेतरी मॉडर्न सायन्सच याच्यावरती उत्तर देऊ शकतं का, पण तसं नाही. आयुर्वेदामध्ये याचा विचार केलेला आहे. तर त्या अनुषंगाने आयुर्वेदीय ट्रीटमेंट नेमकी काय असू शकते? कसं होतं माहिती काय, या ट्रीटमेंटचा जर भाग आपण बघितला गेला तर मस्तिष्काशी संबंधित आपण विचार करायला लागतो आणि मेंदू तयार कुठं होतो हेच आधुनिक शास्त्र लक्षात घेत नाही. आणि आयुर्वेदाने असं सांगितलं की लहान आतड्याचा जो गृहिणी नावाचा डिओडेन म्हणून भाग आहे तिथं जिथं पित्त सिक्रेट होतं या पित्त जरा कलासा आहे मज्जा जरा कला असं एक सूत्र आहे. त्यामुळे ब्रेन आपला तयार होतो तो आपल्या लहान आतड्यामध्ये तयार होतो आणि तिथं जर काम केलं गेलं तर रक्त चांगलं व्हायला लागतं, पित्त चांगलं व्हायला लागतं आणि मग मज्जा ब्रेनचं टिश्यू चांगलं होतं, डोळे चांगले होतात, मज्जातंतू चांगले व्हायला लागतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ट्रीटमेंट देत असताना आम्ही पहिल्यांदा पोटारची ट्रीटमेंट करतो, गृहिणी चांगली करून घेतो आणि मग नंतर त्याच्या पुढचा जो विचार असतो त्याच्यामध्ये मग औषधं, पंचकर्म, उपकर्म यांचा विचार करणं हे गरजेचं असतं. नक्की. म्हणजे तुम्ही उल्लेख केला तसं की पंचकर्म असतील की औषध असतील ती नेमकी कशा प्रकारे आपण काम करतो स्पेसिफिकली या डिसीजवर या अनुषंगाने डॉक्टरांनी चर्चा पुढे नेली. तर डॉक्टर आपण ट्रीटमेंटच्या भागापर्यंत पोहोचलो होतो. जसं तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये पंचकर्म असतील, उपकर्म असतील, अनेक ट्रीटमेंटचे विविध भाग आहेत. थोडक्यात आपण समजावून सांगूया. हां, कसं होतं आता 3 मर्मांचा मगाशी मी विचार जसं सांगितलं ना तसं आजार आहे मस्तिष्काशी संबंधित, परंतु हृदयाशी संबंधित औषधही आम्ही लक्षात घेतो आणि किडनीशी संबंधित ऑर्गनच्या हिशोबाने लक्षात घेतो. असं होतं की एक्सक्रिटरी सिस्टीममधनं जी घाण बाहेर पडणार आहे ती जर पडली गेली नाही तर मळाचा मूत्राचा संबंध जो आहे तो रक्ताशी जर आला गेला तर त्याचा परिणाम सप्लाय सगळीकडे होणार आहे, हृदयाला होणार आहे आणि मेंदूला होणार आहे आणि मग काही लक्षणं येतात. त्यामुळे 3 मर्मांचा विचार करून या आजाराची ट्रीटमेंट दिली जाते. बेसिक असं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हृदयामध्ये सुद्धा अशा काही घटक आहेत किंवा न्यूरॉन्स आहेत की ज्याचा परिणाम आपल्या मनावरती आणि शरीरावरती येत असतो. ते लक्षात घेऊन या ट्रीटमेंटकडे बघायला पाहिजे. तर मगाशी मी जसं म्हटलं तसं गृहिणी किंवा लहान आतड्याचा जो भाग आहे तिथलं पचन सुधारायला पाहिजे, तर गृहिणी रोगाची ट्रीटमेंट याच्यामध्ये होते. रक्त चांगले होण्यासाठी काविळीतली औषधं जी आहेत ते याच्यासाठी उपयोगी पडतात. आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या उत्तम जर झाल्या तर ब्लड सप्लाय सगळीकडचा व्यवस्थित होतो आणि तसा तो मेंदूचा जर चांगला राहायला लागला तर मेंदूला साखर भरपूर मोठ्या प्रमाणात मिळते. म्हणजे कसं होतं की आपण नुसतं गप्प बसले जर असलं तर 20% साखर जी आहे रक्तातली ती मेंदू खात असतो. तर त्याला ते जर पुरवठा कमी व्हायला लागला, वातदोष वाढायला लागला, अवरोध कुठे यायला लागला तर मग अल्झायमरची सुरुवात त्या लोकांना मोठ्या प्रमाणात व्हायला लागते. तर त्यामुळे साखरेचं नियोजन जे आहे ते उत्तम पद्धतीने करणं याच्यात गरजेचं असतं. म्हणजे मधुमेह असेल तर ते करेक्ट करणं, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर ते करेक्ट करणं, किडनी संबंधित आजार असतील तर ते करेक्ट करणं. मग ह्याच्यासाठी पंचकर्माचा खूप चांगला उपयोग होतो. अंगाला तेल लावणं, शेकणं आणि नंतर उलटीचं औषध, जुलाबाचं औषध, कडू रसाची काही बस्ती असतात. आपल्या मनावरती कंट्रोल ठेवणारी एक गोष्ट शरीरामध्ये म्हणजे इव्हन मेंदूवरती कंट्रोल ठेवणारी गोष्ट सुद्धा आयुर्वेदाने सांगितली ती म्हणजे वातदोष. आणि हा वातदोष उत्तम पद्धतीच्या मळातून अन्नातून तयार होत असतो मोठ्या तळ्याच्या ठिकाणी. पण तो नियंता प्रणेताची मनसा म्हणजे मनावरती कंट्रोल ठेवणार आहे, सर्वेंद्रियानाम उद्योजका, सर्व इंद्रियांच्यावरती काम करणार आहे, कर्ता गर्भाकृतीन आपली आकृती गर्भाची तयार होणं हे सुद्धा त्या वातामुळे होतं. म्हणजे विष्णूचे जसे महाविष्णूचे गुणधर्म सांगितलेले आहेत ना, विष्णू सहस्रनाम जसं आहे तसं हे वाताचे गुणधर्म आयुर्वेदामध्ये आहेत. तर मोठ्या तळ्याचं आरोग्य चांगलं राहणं हे याच्यासाठी गरजेचं आहे. रोज अंगाला तेल लावणं, नाकामध्ये नेहमी तेल टाकणं, नस्य करणं, डोळ्यामध्ये अंजन घालणं, कर्णपुरण म्हणजे कानामध्ये तेल घालणं. आधुनिक शास्त्राचे लोक घालू देत नाहीत, पण कर्णेंद्रिय हे वायू आणि आकाश महाभोक्तापासून उत्पन्न आहे, ते कोरडे आहेत आणि म्हणून तिथं तेलाचा संबंध आयुर्वेदाने सांगितलेला आहे. मूळव्याधीसारखा आजार असेल, गृहिणीसारखा आजार असेल तर कानाच्या विकृती येतात, टिनिटस नावाचं लक्षण ह्याच्यात नंतर वाढत जातं, डोळ्याशी संबंधित दृष्टीच्या विकृती येतात. तर ह्या पद्धतीने त्या सॉल्व्ह केल्या जातात. काकीस्थानी जलोकावचरण करणं म्हणून एक प्रकार असतो, तो केला गेला की नवीन रक्त आईच्या पोटात जसं बाळाला मिळतं त्या पद्धतीचं त्या क्वालिटीचं रक्त तिथं यायला लागतं. ते चांगलं झालं की पित्त चांगलं होतं आणि मग मज्जा धातू चांगला तयार व्हायला लागतो.
ब्रेन ॲटॉमीची काही औषधं आहेत, अश्वगंधा, शतावरी किंवा सुवर्णगैरिक वगैरे अशी औषध घालून ती वापरायची. निरंतरचं विरेचन म्हणजे कोठा साफ करणारी औषधं द्यायची. तर याचा परिणाम म्हणून मस्तिष्क जो आहे तो पुन्हा बलवान होणं सुरू होतं. तूप नको म्हणत असतात लोक, गाईचं म्हशीचं तूप त्यामुळं पोटामध्ये जाणं या आजाराचं मुख्य औषध असतं. नारळाचं तेल जे आहे ते पोटात घेतलं जाणं हे गरजेचं आहे. तर हे सगळं आधुनिक शास्त्राच्या लोकांनी किंवा युरोपियन लोकांनी आपल्या संस्कृतीत असलेल्या चांगल्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत. अंगारचं दूध पिणं हे लहान मुलाला 35 वर्षापर्यंत एजिंग होऊन देत नाही. तर त्या आईच्या स्तन्याचं नस्य करणं, नाकामध्ये तेल घालणं, अशा अनेक ट्रीटमेंट ह्याच्यासाठी उपलब्ध असतात. आणि ह्या जर लक्षात घेतल्या तर ट्रीटमेंटच्या बरोबरने आपल्याला इतर काही गोष्टींचा वाव राहतो. अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी त्यांनी वाढते. 500 cc आता आपण हवा घेतो आणि हायपर व्हेंटिलेशन झालं तर 5 ते 8,000 cc हवा आत जाते. तेवढा ऑक्सिजन ज्यादा मिळतो तेवढं ब्रेनचं टिश्यू जे आहे ते सुधारायला लागतं. तर आता रागधारी जी असते ना त्याच्यामध्ये भैरवी नावाचा राग आहे, पिलू नावाचा राग आहे, देस नावाचा राग आहे, सारंगी नावाचा राग आहे. तर हे जर ऐकले गेले ना तर अल्झायमरच्या लोकांना अप्रतिम फायदा होतो. पण ह्याची कल्पना नसते आणि ही युक्तीप्रमाणे आहे. अन्न बदलायचं, औषधं द्यायची, पंचकर्म करायचे, रागदारी काही ऐकायची, प्राणायाम काही करायची आणि योगासनं काही करायची. असं जर केलं तर हे लोक जे बिघडायला लागलेले आहेत ते आहे तिथं थांबवता येतात. आणि 5-7 वर्ष ट्रीटमेंट झाली तर रिजनरेशन ऑफ नर्वस टिश्यू हे पॉसिबल होऊ शकतं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. जो तुम्ही आता महत्त्वाचा अतिशय विषय मांडलात की बऱ्याच वेळेला मॉडर्न सायन्समध्ये ह्याच्यावरती आपल्याला फक्त काम करता येतं, परंतु जसं तुम्ही म्हणालात की आयुर्वेदाच्या आधाराने आपण थांबवू शकतो आणि पुन्हा रिज्युविनेशन होतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता हे आजाराकडे बघताना हे लक्षात येत आहे कुठेतरी की याला काही पथ्य असणं पण गरजेचं आहे किंवा काही गोष्टी आपल्याला टाळणं पण गरजेचं आहे. त्या अनुषंगाने काही सांगू शकाल? कसं होतं, गाईचं दूध हे खूप उत्तम उपयोगी पडतं. पण आधुनिक शास्त्र असं म्हणतं की 3 वर्षापर्यंत गाईचं दूध पचू शकतं, असे एन्झाईम्स असतात. पण हे आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे, आयुर्वेदाचं असं नाही आहे. आजन्म सात्मा अशी गोष्ट कोणती आहे सगळ्यांना चालणारी, तर दूध म्हणून आहे आणि ती आपल्याला देता येते. आणि दूध शुद्ध करणारी औषधं आणि पचवणारी औषधं सुद्धा आयुर्वेदात सांगितले. आता आपण काही वनस्पती बघूया 1-2-3 की जी या आजारासाठी खूप उपयोगी आहेत आणि ते आपलं बघणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. आता इथं 3 वनस्पती मी आणलेल्या आहेत. त्यातली ही पहिली वनस्पती हिरडा नावाची वनस्पती आहे. हरितकी असं म्हणतात. त्रिफळ्याचा एक घटक आहे हा. हिरडा, बेहडा आणि आवळकाठी. त्यातली हरितकी म्हणजे ही आहे. यस्य गृहे नास्ति माता तस्य माता हरितकी असं म्हटलेलं आहे. ज्याला आई नाही आहे अशाच्या घरी हरितकी असेल तर ती आईपेक्षा जास्ती काम करते, आरोग्याच्या हिशोबाने, मनाच्या हिशोबाने, शरीराच्या हिशोबाने. तर हे वयस्थापन गणातलं औषध आहे. म्हणजे म्हातारपण येऊ न देण्यासाठी जी आयुर्वेदात औषध आहे त्याच्यामध्ये ही वनस्पती आलेली आहे. चरक संहितेमध्ये 10 औषधांचा हा गण सांगितलेला आहे. 10 व्यक्ती जर ह्या वनस्पती घेत असतील आणि 10 व्यक्ती घेत नसतील तर 5 वर्षांनी एजिंग किती फरक पडलेला आहे हे पटकन समजून येऊ शकतं. तर हिरड्याचा वापर जो आहे तो जवळच्या वैद्यांच्याकडनं तुम्ही ऋतुहरितकी म्हणून एक प्रकरण आहे आयुर्वेदातलं, ते केलं तर अल्झायमर हा विकार उत्पन्न होत नाही. ज्यांच्या घरामध्ये ही अनुवंशिकता आहे ते घालवता येतं. दुसरं जे इथं प्रकरण आहे ते फुलं जी दिसत आहेत ती अशोकाची फुलं आहेत. सीतेचा अशोक आहे हा. बॉम्बे प्रेसिडेंटचा जो अशोक आहे तो शोभेची वनस्पती आणि खूप उंच वाढते. तर ही सीतेचा अशोक जो आहे तो वापरायला पाहिजे. आता याला फुलं यायला लागलेत, वसंत ऋतूमध्ये याला फुलं येतात. तर स्त्रियांच्या बाबतीत ज्या वेळेला अल्झायमरचा त्रास असतो तेव्हा अशोक हा सगळीकडे वापरायला पाहिजे. अशोक म्हणजे शोक न होण्यासाठी अशोक असा आहे. तर त्याच्यासाठी ही वनस्पती जी आहे त्याचं अशोकारिष्ट वापरणं किंवा पुष्याणू चूर्ण म्हणून एक आहे त्याच्यामध्ये अशोक चूर्ण आणखीचं घालून वापरणं, तुपावरती ही वनस्पती असं जर घेतलं तर स्त्रियांच्या बाबतीतला लिम्बिक सिस्टीमचा कामाचा भाग जो आहे तो चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये येतो आणि या व्यक्तींचा अल्झायमरचा त्रास कमी व्हायला मदत होते. ही आणखीन एक वनस्पती इथं आहे, ती औदुंबर नावाची वनस्पती आहे. उष्णतेमुळे ज्यांच्या शरीरात रक्त आणि पित्त बिघडतं अशा स्त्रियांना, अशा पुरुषांना औदुंबर जल किंवा औदुंबराव लेह किंवा या पानांचं चूर्ण नुसतं घेणं, मधुमेह असेल तर त्याचा अप्रतिम फायदा होतो. मधुमेहाबरोबर जर हृदयाचा आजार असेल तर त्यासाठी सुद्धा ही वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात वापरतात आहे. आणि म्हणून धर्मशास्त्राला ही वनस्पती आयुर्वेदात लावून दिलेली आहे. आणि दत्ताचं स्थान जे आहे ते आपण त्यामुळं औदुंबराच्या झाडाच्या खाली धरतो. तर तो विष्णूचा अवतार आहे आणि पालन करताय. शरीराचं आरोग्याचं पालन करण्यासाठी ही वनस्पती उपयोगी आहे असं म्हणता येईल. नक्कीच. मला वाटतं या वनस्पतीशास्त्रात पण अनेक गोष्टी आपण समजून सांगितल्या आणि जसं तुम्ही म्हणाला तसं लोकांना याची कल्पना नसते. नावं माहिती असतात परंतु त्याचे उपाय काय करता येऊ शकतात हे माहिती नसतं. सर, अगदी आता थोडक्यात जे पेशंट्स आपल्याला बघतायत अल्झायमर्सचे किंवा त्यांचे नातेवाईक, त्यांना काय सांगाल?
पहिल्यांदा घरच्या लोकांनी घाबरून नाही जायला पाहिजे या गोष्टीसाठी आणि आपल्या पेशंटसाठी काही ट्रीटमेंट आहे आयुर्वेदात हे लक्षात घेऊन पंचकर्माचा भाग, शमन चिकित्सा, बाहेरून लावायची औषधं, पोटातून घ्यायची औषधं याचा जर वापर केला, योगशास्त्राचा वापर केला तर तुमचं जे व्यक्ती तुमची जी आजारी पडलेली आहे शरीर आणि मनाने त्याच्यामध्ये निश्चितपणे चांगली सुधारणा करून आणता येते. नक्कीच. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की जरी डिसीजचं नाव हे जरी पाश्चात्य असलं किंवा वेगळं असलं तरी सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं याच्यावर विचार अनेक वर्षांपूर्वी झालाय आणि याच्यावरती खूप चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे हे लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. याच अनुषंगाने आपण हे डॉक्टर सगळं सांगत असतो, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो आणि याकरता तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आज केलेत त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या विषयासह आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.